नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, वेटिंगवाल्यांची आता सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे. तर सिलेक्शन लिस्ट आपण कशाप्रकारे बघायची आहे ते बघणार आहोत. तसेच सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचा नंबर लागलेला असेल तर पुढं काय करायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका, जेणेकरून आपणास समजण्यास मदत होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. बघा मित्रांनो, RTच्या वेब पोर्टलवर आल्यानंतर बघा तुम्हाला सिलेक्टेड मूळ निवड यादी या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये ॲकॅडमिक इयर 2024-25 तुमचा जिल्हा टाकायचा आहे. जिल्हा टाकल्यानंतर सिलेक्शन लिस्ट 2 या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर गो बटनावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही गो बटनावर क्लिक कराल तुमच्यासमोर अशी यादी दिसेल. तुमचा ॲप्लिकेशन नंबर सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पाल्याची सर्व डिटेल दिसेल. बघा, या पाल्याचा ॲप्लिकेशन नंबर, नाव, मीडियम, स्टँडर्ड, डेट ऑफ बर्थ आणि जी स्कूल आहे, ज्या स्कूलमध्ये त्याचा नंबर लागलेला आहे ती स्कूल दिसेल. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की तुम्ही जर वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि आता सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर आता काय करायचं. बघा मित्रांनो, सर्वात खाली या ॲप्लिकेशन वाईज डिटेल या बटनावर क्लिक करा. तुमच्या पाल्याचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि गो बटनावर क्लिक करा. जसे तुम्ही गो बटनावर क्लिक कराल बघू शकता तुम्हाला जी स्कूल मिळाली आहे ती स्कूल दिसेल. सिलेक्शन वेटिंग टाईपमध्ये वेटिंग सिलेक्शन असं दिसेल आणि अलॉटेडमध्ये एस दिसेल आणि ॲडमिशन स्टेटस पेंडिंग दिसेल. ॲडमिशन स्टेटस याच्यासाठी पेंडिंग दिसेल जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड होईल आणि तुम्ही जेव्हा ॲडमिशन कन्फर्म होईल तुमचं, त्यावेळेस इथे ॲडमिटेड दाखवेल. जिथे पेंडिंग दिसतं आहे तिथं ॲडमिटेड दाखवेल. तर मित्रांनो, असं जर तुमचा नंबर लागला असेल तर बघा, ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे, व्ह्यू आणि प्रिंट करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, हे ॲडमिट कार्ड आहे, यालाच अलॉटमेंट लेटरसुद्धा म्हणतात. यामध्ये तुमचे कुठल्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे, तुमच्या मुलाची पूर्ण डिटेल इथे दिसेल, त्याचं नाव वगैरे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल. आता इथं महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या महत्त्वाच्या सूचना तुम्ही एकदा वाचून घ्या. आणि तुम्हाला कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे तर बघा मित्रांनो, ॲड्रेस प्रूफ लागणार आहे, बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, जे कास्टमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट, आणि जे कास्टमध्ये येत नाहीत म्हणजे ते आर्थिक दुर्बल आहेत त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. ते इन्कम सर्टिफिकेट हे 1 लाखाच्या आत पाहिजे आणि हे इन्कम सर्टिफिकेट 2021-22 आणि 22-23चं चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ॲड्रेस प्रूफमध्ये काय काय चालणार आहे, तुमचं आधार कार्ड, त्याच्यानं ड्रायविंग लायसन, वोटिंग कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, फोन बिल, त्यानंतर घरपट्टी, असे कागदपत्र तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता. जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणजे तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाचा भाडे करारनामा चालणार आहे. भाडे करारनामा हा फक्त दुय्यम निबंधक कार्यालयाचा चालणार आहे. तसेच त्याचा कालावधी हा कमीत कमी 11 महिने पाहिजे आणि त्याची जी तारीख आहे, ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला त्या दिवसाच्या कमीत कमी 1 दिवसापूर्वीची तारीख पाहिजे. जास्त असली तर चालेल आणि त्याचा कालावधी 11 महिन्याचा पाहिजे कमीत कमी. झालं तुमचा डाऊट क्लिअर. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट घेऊन, हे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन, झेरॉक्स घेऊन 2 संच करा झेरॉक्सचे. हे अलॉटमेंट लेटर त्याच्याबरोबर जोडा, तुमचा फॉर्म जोडा आणि हे डॉक्युमेंट जोडा. आणि इथं बघा खाली दिलेले आहे, अर्जाच्या पडताळणीसाठी खालीलपैकी शाळेच्या नजदीकच्या केंद्रावरती आवश्यक कागदपत्रांसही उपस्थित राहावे. आता बघा मित्रांनो, खाली तुम्हाला जी पडताळणी केंद्र आहे ते दिलेलं असेल, त्या पडताळणी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन जा. डॉक्युमेंटचा संच एक सबमिट करा. एक संच शाळेत सबमिट करायला लागणार आहे तुम्हाला, पण हा डॉक्युमेंटचा संच तुम्ही पडताळणी समितीकडे सबमिट केल्यानंतर पडताळणी समिती व्हेरीफाय करेल आणि तुम्हाला एक लेटर देईल. ते लेटर घेऊन शाळेत जायचं, तिथं ॲडमिशन कन्फर्म करायचं. एवढीच प्रोसेस आहे, काहीच नाही. तसंच त्या संदर्भात सविस्तर असा व्हिडिओ उद्या येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला
संपूर्ण अशी माहिती मिळेल. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.